मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. ही दत्तात्रयाच्या जन्माविषयीची कथा आज आपण पाहूया. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी कुला पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पळून निघाले. अत्री ऋषींच्या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. त्यांच्या आशीर्वादाने अनुक्रमाने ब्रह्मापासून चंद्र, विष्णूपासून आणि शिवापासून दुर्वास असे 3 मुलगे अनुसूयेच्या पोटी जन्माला आले. श्री दत्तजन्माची एक कथा ब्रह्मांड पुराणात पण सांगितलेली आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट होऊन त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एका रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते आणि दत्तांची आपल्यावर कृपा होते. दत्त जयंती कशी साजरी करावी? दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णुदेवाचा 6वा अवतार मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी दत्ताची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते. सायंकाळी दत्तांची पालखी सोहळा साजरा केला जातो. धन्यवाद.